ही भाजी मंडई जी आहे ही महापालिकेची आहे. त्यानुसार आम्ही इथे प्रत्यक्ष पाहणी केली. इस्टेट डिपार्टमेंट आणि सहाय्यक आयुक्त फ आणि सहाय्यक आयुक्त ग आम्ही मिळून इथे पाहणी केली. आमच्या असं निदर्शनास आलं की बाहेर जे काही फेरीवाले बसतात त्यांना इथले लोक प्रोटेक्ट करत आहेत. त्यानुसार आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा असं लक्षात आलं की ही भाजी मंडईसाठी आम्ही जागा दिली होती. तर भाजी मंडईच्या ओट्यावर ह्या लोकांनी सर्वांनी शटर लावलेले आहेत. ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यानुसार आम्हाला निर्देश मिळाले. आम्ही गाळे आज जवळजवळ 114 गाळे आम्ही सील करत आहोत. नेमकं यांच्यावर गाळे सील केल्यानंतर ह्यांचे प्रत्येकाचे अग्रीमेंट आम्ही बघू. त्याचंच अग्रीमेंट असेल किंवा त्यांनी भाडेपट्टीवर दिला असेल तर त्याची वेगळी कारवाई होईल. तेव्हा आपण बघताय की हे अर्थात कारवाई चालू आहे आमची. ते गाळे पण आम्ही रिकामे केलेले आहेत. पार्किंगची जागा नाही, तिथे फुलवाले होते त्यांच्यावर कारवाई झालेली आहे. हो. प व ग प्रभागामार्फत संयुक्तपणे आम्ही गेल्या 1.5 महिन्यापासून डोंबिवली स्टेशन परिसरात ही मोहीम प्रभावीपणे राबवित आहोत. माननीय आयुक्त महोदयांच्या निदर्शनास आल्यानंतर ही भाजी मंडईचा वापर वेगळ्या कारणासाठी होत होता. ही बाब निदर्शनास आल्यानंतर शनिवारी आमची बैठक झाल्यानंतर माननीय आयुक्त महोदयांनी आम्हाला यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने आज मालमत्ता विभागाचे अधीक्षक व फ आणि ग या प्रभागामार्फत संयुक्त कारवाई आम्ही पाडित आहोत. आज याच्यावर चेंज ऑफ यूज या भाजी मंडईचा झालेला आहे, त्यामुळे आम्हाला ही कारवाई करण्यास भाग पडत आहे. ह्याला एक जोडून असा प्रश्न आहे की आपण त्यावर वरिष्ठ स्तरावर कारवाई सुरू आहे. याबद्दलचा निर्णय आमचे वरिष्ठ घेतील.